काही जण म्हणले अहो लय शहाणे गेला का तुम्ही, सुप्रीम कोर्टनं जजमेंट दिले बर का. मला हे सांगायचंय बाबांनो, सुप्रीम कोर्टनं जजमेंट दिलंय म्हणून लय सुप्रीम कोर्ट ही आहे असं नाही. सुप्रीम कोर्ट होय इथेच प्रभू रामचंद्र जन्मले असं म्हणालं होतं. अयोध्येच्या प्रकरणात काय म्हणलं माहिती आहे का? काय म्हणलं? होय इथेच प्रभू रामचंद्र जन्मले. सुप्रीम कोर्टाचं पहिलं हेडिंग होतं. खरंच प्रभू रामचंद्र जन्मल्याचं सुप्रीम कोर्टला भेटलंय का काही? पुन्हा खाली काय म्हणते कंसात, तमाम लोकांच्या भावनेचा विचार करून. अरे जन भावनेचा विचार करून जजमेंट असतात काय? भावनिक विचार करून जजमेंट हे ऍक्टकडे बघून पूर्व पुराव्याकडे बघून असते, संविधान जनभावनेकडे बघून नसते. ऍक्ट बरोबर आहे का? कायद्याची तरतूद बघणे जजमेंट देणं. मला काय म्हणायचंय, सुप्रीम कोर्टनं जजमेंट दिलं, सुप्रीम कोर्टनं जजमेंट दिलं हे जे काही बोलणं चालू आहे, मी म्हणतो सुप्रीम कोर्टला जजमेंट द्यायला लावलं. सुप्रीम कोर्टाला निर्णय द्या लावलाय, द्या म्हणजे असा द्या. एव्ही चेन्नई प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणलं हे होमोजिनियस आहेत घटक, हे एक संघ आहेत, हे गायचं मांस खातात, हे बामणाकडून पूजा विधी करून घेत नाही, हे सगळे क्रायटेरिया बघितले आणि हे होमोजिनियस आहेत, हे सगळे मिळून अशा वर्गातले आहेत, एक जिन्सी समाज आहे वगैरे, हे जे त्यांनी बघितलं 341 कलमामध्ये घटनेच्या ह्याचे पॉवर्स जे आहेत हे फक्त संसदेला आहेत आणि राज्यांना नाहीत. आणि ते फंडामेंटल राईट्स मध्ये मोडणार आहे 341 कलम, आणि त्याला घटना दुरुस्तीच करावी लागेल. त्याच्यात जर काही छेडछाड करायची असेल, तुम्हाला कलम 16 आहे, कलम 14 आहे, 341 आहे, हे जे काही फंडामेंटल राईट्सचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहेत, हे जे काही कलम आहेत, याच्यात जर तुम्हाला काही बदल करायचा असेल, छेडछाड करायची असेल, तर फक्त कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट करूनच करतात. पण अमेंडमेंट शिवाय सुप्रीम कोर्ट काय म्हणलं, राज्यांना अधिकार असतील, ते बी काय द्या असं म्हणलं नाही, अधिकार असतील म्हणलं. म्हणजे मॅन्डेटरी म्हणजे हे नाही, कंपल्शन नाही. पण त्याचा भाऊ कसा केला, अरे सुप्रीम कोर्टनं जजमेंट दिलंय की म्हणाला. म्हणून मला हे सांगायचं की सुप्रीम कोर्टनं जजमेंट दिलंय म्हणून सुप्रीम कोर्टचे जजमेंट हे सगळे लय करेक्टच आहेत असे नाहीत. सुप्रीम कोर्ट आता जजमेंट देते, उद्या अजून बदलते, आणि घडलं नाही काही विचार नाही, सुप्रीम कोर्टनं बदलून दुसरं दिलं. बरोबर. असे कितीतरी सुप्रीम कोर्टचे निवाडे आहेत जे घटनाबाह्य सिद्ध झाले तर घटना दुरुस्ती करावी लागली. सुप्रीम कोर्टचे निवाडे घटनाबाह्य आहेत आणि घटनेत दुरुस्ती करावी लागली, आणि अनेक बाबतीमध्ये लार्जर बेंचला बसवून त्याच्यामध्ये दुरुस्त्या बी केल्या. आता असं काही कोणी म्हणू शकत नाही. आता 7 जजेसच्या बेंचनं 6 वर्ष एक जजमेंट दिलंय, आता हेच फायनल आहे. काय नाही, अजून जर एखादं सरकार जर बदललं तर 13 जजेचं बसल, बरोबर 9चं बसल, बसवायचं म्हणल्यावर बरोबर, असं काही नाही. त्याच्यामुळे मला जे म्हणलं ट्रोल, हा सुप्रीम कोर्ट जजमेंट झालेले शहाणे होत असं म्हणण्याचं भागाला, त्याच्यामुळे ते करायला लावलंय सुप्रीम कोर्टचं जजमेंट द्यायला लावलंय. का बरं? हे RSS असो, काँग्रेसच्या असो, यांची नीती आहे. काय नीती आहे? आरक्षणाच्या विरोधातली नीती आहे. आणि त्यांची दुसरी नीती आहे, हा जो काही समाज आहे, अनुसूचित जातीचा जो प्रवर्ग आहे, हा एकमेकांमध्ये बांधला पाहिजे. त्यांची आणखी एक नीती आहे, इथं बौद्ध हा जरा रॅश आहे, चळवळीमध्ये जरा पुढे येतो, हक्क अधिकारावर बोलतो, अन्याय अत्याचारावर पुढे येतो, मग याला एकाकी पाडलं पाहिजे. याला एकाकी पाडण्यासाठी काय करावं लागेल, ह्याच्या जवळचा एक म्हणून ह्याच्यावर लावावं लागेल, बाजूला घ्यावं लागेल. बरोबर आहे. मग याच्यामुळं हे पेरलं मांगामध्ये, तुमचं खाल्लं ह्यानी, तुमचं खाल्लं हे. आकडेवारी काय सांगते, डोर समाज, चर्मकार समाजाला ते लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा बेनिफिट जास्त मिळालेलं आहे. हे गेलं वा, हे वेगळं बुजवलं आणि हा भांडण सुरू झालं. म्हणून सरकारची नीतीमध्ये खोट आहे. सरकारला आरक्षणाच्या धोरणावर काही पडलं नाही. आज आपण ह्या भांडणामध्ये पडलो, आपला तो बुद्धगयेचा प्रश्न मागे पडायला लागला ना महाराष्ट्रातून चर्चेला. 100% बरोबर आहे. म्हणजे सरकार कधी कधी वेगळा मुद्दा समोर आणते आणि मुख्य मुद्द्याकडे बघल हे करते. बरोबर आहे का? निरर्थक प्रश्नावर आपण लढत राहतो. 100%. अहो आरक्षण दिलं तरी काय होणार आहे? आरक्षण तर आता शिल्लक नाही, वरचीवर कमी करायला सुरू आहे. दिलं बी, मला सांगा
2% मातंगाचं संख्या आहे, त्यांना 2% दिलं. असं काय आपल्यावर किल्ला ढासळणार आहे कुठला बाकीच्यावर? दिलं बी समजा काय होणार आहे? आणि नाही बी दिलं तरी ह्या मांगांना 13% मध्ये पोहायला जागा आहे ना शिल्लक. एवढा प्रतिष्ठेचा विषय करून इतक्या एकमेकाला शिव्यागाळी करण्याची गरज आहे का? आणि इतकं तात्काळ सरकारची भूमिका अशी नाही की लगेच म्हणजे काहीतरी म्हणजे लय म्हणजे फॉर्मॅट करून बदल करून किंवा म्हणजे मातंग समाजाचा विकास झाला पाहिजे ही त्यांची भूमिका नाही. मी मगापासून काय म्हणालोय ती भूमिका त्यांची नाही. आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करून आरक्षणाला कमी करणे आणि कुठल्याही बाबतीत. आणि गमतीची गोष्ट सांगतो, कालच्या मोर्चात आपला सगळा बौद्ध सगळ्या संघटना सोडून तो एक वाटला. कौतुक आहे, बरोबर आहे. सगळे पक्ष संघटना सोडून एकत्र आपण आलो. आता उद्या 27ला पण सगळ्या मातंगाचे सगळे पक्ष, सगळ्या पक्षातले काम करणारे लोक एकत्र येऊन मोर्चात सामील होणार आहे, बरोबर आहे. हे दोन्ही जर अशाच पद्धतीनं जर